या आंदोलन स्थळावरती शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पोहोचलेले आहेत। दादा, बिबट्याला शूट आउटची ऑर्डर दिलेली आहे। हो, कारण सातत्यानं ग्रामस्थांची जी म्हणणं आहे की गेल्या 20 दिवसात या परिसरात घडलेली तिसरी घटना आणि वनविभाग क्षेत्रात घडलेली चौथी घटना आहे। वारंवार जर लहान लेकरांचे जीव जात असतील, बळी जात असतील, तर हा आक्रोश, ही सहनशीलता लोकांची संपलेली आहे आणि त्यातून ही जो नरभक्षक बिबटा आहे त्याला शूट आउट साईट करण्याचे आदेश हे आपण मिळवलेले आहेत। 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जे नरभक्षक बिबटे ते ठार झाले पाहिजेत, जे बिबट्याची नसबंदी ती झाली पाहिजे आणि जेवढे बिबटे या परिसरात आहेत हे सगळे बिबटे पकडून हे एकतर वनतारा असेल किंवा इतर ठिकाणी असेल हे लोकेट झाले पाहिजेत किंवा ठराविक जागी वन विभागाच्या क्षेत्रामध्ये बिबट्याचा नैसर्गिक अधिवास तयार करून त्यात जास्तीत जास्त बिबटे, मानवी वस्तीतले बिबटे पकडून तिकडे सोडले पाहिजेत। त्याही कुटुंबाच्या म्हणजे जे लेकरू जातं ना, त्या लेकराचा जर आपण आपलं लेकरू ठेवून विचार केला तर त्या वेदना ज्या आहेत, या वेदना मला वाटतं की प्रशासन असेल, शासन असेल, शासनकर्ते असेल, प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे। ऊर भरून आले तुमचं? हे स्वाभाविक, सातत्यानं गोष्टी घडल्या, 57 घटना घडल्यात, काय किती अजून सहन करायचं आम्ही, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। सुमित भोसलेचा मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मनसर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।